उत्तरदायित्व. स्वच्छ शहर सुंदर शहर या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत इचलकरंजीतील भोरा मार्केट परिसरात रविवारी लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरसेवक संजय तेलनाडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात स्थानिक नागरिक, युवक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत परिसरातील रस्ते, गटारी आणि सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता केली. या अभियानामुळे परिसरात स्वच्छतेचा संदेश देतानाच नागरिकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली. स्वच्छता अभियान दरम्यान नागरिकांनी हातात झाडू, फावडी आणि स्वच्छतेची साधने घेऊन परिसरातील साचलेला कचरा हटविला. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करत नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतल्याने स्वच्छतेचे संस्कार बालपणापासूनच रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी नगरसेवक संजय तेलनाडे म्हणाले, स्वच्छतेची जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासह परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय लावली पाहिजे. लोकसभा वाढल्यास शहर स्वच्छ करण्याचे काम अधिक वेगाने होईल आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होईल. याचबरोबर त्यांनी प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत 2 तास परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचा प्रकल्प जाहीर केला. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी घेऊन आपल्या परिसराला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनविण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. या अभियानात युवक, महिला आणि चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती दैनंदिन जीवनशैलीचा भाग व्हावी असा संदेश उपस्थितांनी दिला. भविष्यातही अशा प्रकारचे लोकसभातून स्वच्छता अभियान सातत्याने राबविण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. बोहरा मार्केट परिसरात राबविण्यात आलेला हा उपक्रम स्वच्छता जनजागृतीसाठी प्रेरणादायी ठरत असून नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नांकडून इचलकरंजी अधिक स्वच्छ आणि सुंदर शहर घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आज इचलकरंजी शहरामध्ये भोरा मार्केट परिसरामध्ये शेडजींचा फोन आला की उद्या सकाळी जरा इथं येऊन जावं म्हणून. पण आल्यानंतर कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती. पण इथं आल्यानंतर ज्या वेळेला बघितलं की सगळीजणं वगैरे खुरपे वगैरे घेऊन भागामध्ये स्वच्छता आपण आपल्या घरापासून स्वच्छता केली पाहिजे हा एक संदेश द्यायचं काम आज भोरा मार्केट परिसरामधील आज लहान मुलांच्यापासून म्हटलं तर वयस्कर मंडळींच्यापर्यंत एक चांगल्या पद्धतीचा मॅसेज समाजामध्ये द्यायचं काम या भोरा मार्केट परिसरातून जे झालेलं आहे. जर अशाच पद्धतीने जर सुरुवात आणि ह्याचा जर बोध जर इचलकरंजी शहरवासियांनी जर घेतला तर आपली इचलकरंजी स्वच्छ व सुंदर व्हायला फारसा वेळ लागणार नाही. आज आपण इचलकरंजी शहरात प्रत्येकजण अपेक्षा आपण फक्त नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्याकडून ठेवतो की भागामध्ये स्वच्छता व्हायला पाहिजे, त्यांनी स्वच्छता करायला पाहिजे. तर ते स्वच्छतेची सुरुवात जर स्वतःपासून केली तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील फारसा ताण किंवा लोड होणार नाही व आपला परिसर आपण स्वतः जर स्वच्छ ठेवलं तर ती सवय जर चांगल्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जर लागत गेली तर खरोखर एक चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये एक वातावरण होईल आणि एक चांगला संदेश देईल. अशा पद्धतीचं काम या भोरा मार्केट परिसरातील ज्या मंडळींनी आणि लहान मुलांच्यापासून जे चालू केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचं पहिल्यांदा मी धन्यवाद आणि त्यांचा आभार मानतो की एक चांगली सुरुवात आज त्यांनी लहान मुलांना देखील दाखवून दिलेलं आहे. हमारे बोरा मार्केट में संजय तेलनाडे साहब अचानक ही आए. उनका कोई प्रोग्राम नहीं था, ऐसा ही इधर से निकल रहे थे और हमारा दिनेश जी ने बहुत तोसनीवाल जी ने बहुत प्रयत्न करके रोज ही बोलते हैं कि आज बोरा मार्केट में स्वच्छता अभियान चालू करेंगे, अपने घर से शुरुआत करनी चाहिए, यहाँ करो. तो आज उन्होंने सब छोटी टीम बच्चों को वगैरह को सबको साथ में लेके और तेलनाडे साहब को साथ में लेके आज बोरा मार्केट परिसर को स्वच्छ करने का काम किया है. ये हमारे घर से शुरुआत करनी चाहिए और आगे भी करते रहेंगे. हर संडे को 2 घंटा 1.5 घंटा श्रमदान है. 2 घंटा से 1.5 घंटा इतना काम देना चाहिए और आज हमने सबने किया है शुरुआत आज हमारी. इसके लिए आप सब बोरा मार्केट का और संजय साहब का और हमारी टीम का और हमारे जो होटलों पर बैठे रहते हैं वो चौपड़ वाले जिनका बहुत फेमस चौपड़ है, जिनका नाम है, और वो चौपड़ वालों का बहुत पूरा सहकार्य है और कमल जी का पूरा सहकार्य है और ये कार्यक्रम चालू रहेगा. माल जी भी आज बहुत दिलदान से माल जी ने भी काम किया, माल जी जोशी ने, इसलिए हम माल जी जोशी को बोलते हैं. आप हमेशा हमारे बोरा मार्केट में सक्रिय रहिए और हमारे हित में काम करेंगे आपके.